त्यासाठी 6 जीवाचा असणारा वध केला। त्याचा वैरी 8वाच होता, पण पापाची भरती करून घेण्यासाठी, पापाच्या भरतीसाठी 6 बाळ त्या असणाऱ्या देवकीचे उगच्या उग मारले, बिन अन्यायी मारले। तसल्याच प्रकारचा त्यांचा असणारा रोल नव्हता, तरी पण त्यांना मारून टाकलं। हे मोठं बाळ हत्येचं पाप केलं त्यांनी, आणि त्याचा स्तव आता 8वा या ठिकाणी जन्माला येण्यासाठी तयार झालेला आहे। तर अगोदर कुणाला कमलजा, जो विष्णूची पत्नी जो कमलजा आहे, त्या कमलजेला श्री कृष्ण परमात्माने म्हणजे ईश्वराने सांगून दिलं, आता आम्हाला जायचं म्हणले खाली सृष्टीवर, पण एकटं कशाला, आता तुम्ही चला। हा लागते ना आपल्याला, कुणी काही काम लागलं। मग त्या ठिकाणी त्या कमलजीला सांगितलं, तुम्ही कुठं जा, कुठं जन्म घ्या। तर आजची जी अमरावती आहे, आजची अमरावती म्हणजे पूर्वीचं कौंडण्यपूर, पूर्वीचं कौंडण्यपूर। आणि कौंडण्यपुरामध्ये भीमक नावाचा राजा होता, आणि सुमती असणारी त्यांची पत्नी होती। त्या भीमक राजाच्या घरी त्यांची असणारी मुलगी होण्यासाठी तुम्ही जा। मग आम्ही येऊ म्हणले तुम्हाला नेण्यासाठी। हा अगोदरच सगळा जाडाजोड लावला, आणि त्या ईश्वरांनी त्या कमलजेला भीमक राजाच्या इकडे पाठविलं होतात कौंडण्यपूरला, आणि आपण देवकीकडे आले जन्माला। चला पुढे। जगात वंदे स्वयं आपणा प्रवेशला मथुरा पट्टण, देवकीचे गर्भे उन्हा राता झाला कौतुके। आणि एवढंच सगळं जाडाजोड लावला, आणि सगळा जाडाजोड लावल्याच्या नंतर आपण स्वतः येऊन मथुरा नगरीमध्ये त्या बंदी शाळेमध्ये देवकीच्या उद्धरी आपण प्रवेश केला म्हणतात। गर्भवासाला भगवंता म्हणता हसतील साधू संत, लीला अवतारे जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैसा। असो पहा, जन्म आला भगवंत ऐकतील, ज्यावेळेस हे ऐकू आलं ईश्वर जन्माला आले। काय ईश्वराने जन्म घेतला असं ऐकल्यावर साधू संत महात्मे लोक हसतील, म्हणले देवाला जन्म, अरे ऐसा कैसा, देवाला जन्म घ्यावा लागतो म्हणून हसू येईल लोकांना, साधू संतांना, ज्ञानियांना। पण काय झालं, ज्यांचे करिता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडन, तो राहिला गर्भे उन्हा कल्पांती घडेना। असो ज्याचे करिता नाम स्मरण, ज्याचं नाम स्मरण करण्यासाठी, कशासाठी नाम स्मरण केलं, आयुष्य पूर्ण असणारा ब्रह्मचारी तत्वात दिलं। कोणासाठी, कशासाठी, कशासाठी, की आपला पुनर्जन्म नको नको नको, हा जन्म आता देवा मला जन्म नको, आता मला पुनर्जन्म नको आता, म्हणून पूर्ण आयुष्यभर देवाचं नाम स्मरण केलं। कशासाठी, जन्म नको म्हणून। आणि देवाला जन्म, देवाने जन्म घ्यावा, हा लोक साधू संत हसल्या जाते म्हणले। भोगाचा लौकिक भावा दाविले मृत्यू लोकेचे ठेवा, तो ब्रह्मानंद स्वयंमेव जन्म मृत्यू त्या कैसा। असो दाखिली लौकिक भावा या पृथ्वीवरचा असणारा कार्य, जन्माला यावंच लागते, मृत्यूला सामोरं जावंच लागतो। हे युद्ध जर कलियुगामध्ये या असणाऱ्या, कलियुगच नाही या सृष्टीवर जर जन्माला यायचं आहे, त्या सृष्टीवर येण्यासाठी जन्मच घ्यावा लागतो। आणि जायचं इथून तर
ह्याच्यासाठी या लौकिक भावासाठी कृत्रिम कार्य देवानी हे केलं. म्हणून काही संत म्हणतात शेष नारायण कुठून आले? पाताळातून शेष नारायणाचा अवतार बळीराम इथं आला. काय शेष नारायण चित्र काय तो श्राब्दी काही ओस पडली का म्हणले? श्राब्दीतून परमेश्वराचा अवतार आला तो श्राब्दी काय सोडून दिली का? ईश्वराने आपली खुर्ची काय सोडून दिली का? ते कार्य ईश्वरालाच करावं लागतं. इथं सृष्टीवर आले म्हणजे कोण आले? त्याचा एक अंश रूपी त्या ईश्वराचा एक अंश या सृष्टीवर येतो आणि अंश रूपी असणारा ते जे जीव जे काही याला आलेले असतात मोक्ष प्राप्तीला, त्या मोक्ष प्राप्तीला आलेल्या जीवाला हा गर्भामध्ये पाठवतात. परमेश्वर काय करतात? त्याच्याकडे मोक्ष प्राप्तीला आलेल्या जीवाला गर्भामध्ये पाठवतात आणि ज्या वेळेस या सृष्टीवर अवतार सुरुवात करायचे अवतार कार्य त्यावेळेस त्या जीवात दौडीती त्या जीवाला जन्म झाल्याबरोबर त्या जीवाला काढून देतात मोक्ष प्राप्तीला आणि आपण त्याच्यामध्ये प्रवेश करून कार्य करतो. असं हे ईश्वराचं कार्य आहे बाबा. क्षीरसागरा सागरे होणारे आला तरे तो ठाव काय ओस पडिला तो तैसाच संचला लक्ष्मी शेषा समवेत. श्राप देऊन स्वामी आला, श्राप देऊन स्वामी आला तो ठाय काय ओस पडला. तिथल्यात शेष नारायणावर शयन करणारा महाविष्णू आहे. तिथं लक्ष्मी तिथं सेवा करण्यासाठी तात्पर तयार आहे. तिथं सगळंच आहे बाबा. त्यांचा एक अंश रूपी तो जीव या ठिकाणी येऊन तो कार्य करीत असतो. अनंत रूप अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीला घनश्यामे भक्ता लागे दाविता. या भक्तासाठी या सृष्टीच्या नियमासाठी अनंत नामे अनंत अनंत रूपे अनंत नामे अनंत रूपे अनंत अवतार अनंत असणारे कार्य असं तो करतो. कशासाठी? भक्तासाठी तो जगजेठी आणि धावत येतो पाठोपाठी. हा भक्तासाठी परमेश्वर या सृष्टीवर धावत येतो, भक्ताचं रक्षण करतो, दुष्टाचा नाश करतो. हे कार्यासाठीच परमेश्वराचा अवतार असतो. अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती अनंत योगीच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अतर्क्य गती वेदशास्त्र तर्क वेदशास्त्राय वेदशास्त्राला तर्क लागत नाही. एवढे असणारे ईश्वराचे अनंत रूप अनंत सृष्टी अनंत असणारे अवतार अनंत राम नाम देखील अनंत. अशा प्रकारचे अनंत म्हणल्यावर तर ज्या वस्तूला गणित नाही त्याला अनंत म्हणल्या जाते. असो लौकिक विचार देखा गर्भे आला लक्ष्मी नायकाय कंसासे लाविला धाका देखिला नसता सर्वदा. या सृष्टीवर अवतार धारण करण्यासाठी नेमका श्रीकृष्ण परमेश्वर अवतार या ठिकाणी या सृष्टीवर आले देवकीच्या उदरात. पण कंसाशी लाविला धाक न देखता कंसानं श्रीकृष्णाला पाहिलं होतं. असा आहे श्रीकृष्ण म्हणून का फोटो बघली होती का? जन्मालाच आला नाही, या सृष्टीवर अवतारच झाला नाही. तर कंसाला धाक, कंसाला आतोनात धाक. तो कुठे बघायला गेला तिकडे कृष्ण दिसू लागला, कुठे बघलं तिकडे कृष्ण दिसू लागला. बरं चला पुढे. देवके झाले गर्भिणे ते जन्मा ये गगने हिद काही न वाटे मने सुखे करुणी डुलत. असं म्हणतात देवकी झाली गर्भिणी. देवकी ज्यावेळेस गर्भस्थ झाली त्यावेळेस तिला खेद नव्हता, दुःख नाही, काही नाही, काही नाही, आनंदमय. आनंदामध्ये जसं बळीरामाचा गर्भ पोटी आल्याबरोबर ती आनंदात होती ना, किती सुखी होती, तिला भीती वाटत होती का नाही, तसा हा आनंदी आनंद वाटू लागला तिला. पोटाला विदेही हारे देवकी नाही देहारे जने वने दिगंतारे अवघा मुरारे तिचा तसे. देवकीच्या हृदयामध्ये तो
मुरारी तो परमेश्वर आला त्यावेळेस ती स्वतः काटली देहावर राहील, ती नाही देहावरती, ती देहावर देखील राहील, तिला दुःखच नाही. अवघा मुरारी दिसतसे, अवघा तो परमेश्वर तिला दिसू लागले. वसुदेव म्हणे देवकी प्रते तुझ चिंता कान वाटे चिते. आठव्याचे कैसी गते होईल ते न कळे काय. आता वसुदेव म्हणतात देवकी एवढे 7 बाळ झाले, एक जागच्या जाग्यावर जिरून गेला, यायला पत्ता नाही, तिकडे गेला. वसुदेव देवकीला पत्ता नाही, ते जिराला म्हणले जागेवर. 7वा जिरून गेला, 6 मारून टाकले, 8व्याला तू गरबी नाहीस आणि तुला दुःखच नाही म्हणजे काही दुःख, तुला काही त्रास काही होत नाही, आनंदित आहेस तू होत ना. कंस जपतो बहुत 8व्याचा करावया घात. यावरे देवकी बोलता प्रत्युत्तर काय तेव्हा. आता वसुदेव म्हणतात की 8व्याचा घात करण्यासाठी कितीतरी वर्षापासून आपण बंदिशाळेत आहोत, आपल्याला बंदिशाळेत टाकलेले आहे त्या कंसाने. त्याचा घात करण्यासाठी त्याच्या योजना चालू आहेत. त्याला कसं मारायचं, कुठं मारायचं, काय करायचं, आणि तुला तर काही चिंताच नाही म्हणजे तुला. भुजा पेटून बोले वचन कंसास मारेन आपटून. मुष्टिक चाणूरचा प्राण क्षण मात्रे घे. देवकीनं एवढा शब्द नुसता वसुदेवाचा ऐकल्या बरोबर असे दंड ठोकून त्या ठिकाणी देवकी म्हणते काय कंस आणि मला मारण्यासाठी जमतोय. अरे त्याला चिरून टाकील, त्याला मी चिरून उभा करून टाकील. ते जो असणारे त्या कंसाचे 2 दैत्य होते, मुष्टिक चालू नावाचे, फार मोठे दैत्य होते, पाळीव पैलवान होते. आता प्रत्येक याच्याकडे आहेत समजा आमदार खासदाराकडे पाळीव पैलवान. कुणाला मारायचे ते बरोबर सांगतात, ते त्याचं बरोबर जर असले तळतळ करावे, तंत्र करावे. हे सगळ्या गोष्टी आजही आता तवाही होत्या. या लोकांकडे, राज्य लोकांकडे असे लोक बरोबर राहायचे. आणि मग ते मोठे दैत्य, पण त्या दैत्यांना देखील मी एका क्षणामध्ये म्हणून टाकली, चुटकीमध्ये. अशी चुटकीच वाजू लागली देवकी. आता देवकीला भीती राहिली नाही त्याला. हाका फोडून गरजे थोरा उपरेन पृथ्वीचा भारा. करुण दैत्याचा संहारा बंदिशाळा फोडेन ते. हात पुढून त्या ठिकाणी मोठ्याने गर्जना ठोकून देवकी म्हणते या सर्व दैत्याचा मी नाश करून टाकेल. दैत्याला मर्दन करता त्याचं मर्दन करून या असणाऱ्या भक्ताचं रक्षण करील, धर्माची स्थापना करील. या बंदिशाळा फोडीन. आणि वेगे धनुष्यबाणा युद्ध करीन मी दारुणाय. जरा संघारती बांधून 17 वेळा नेन मी. आता श्रीकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर, कंसाला मारल्याच्या नंतर जरासंधाला 17 वेळ हरविलेला आहे देवाने. किती वेळ? 17 वेळ स्वारी केली. जरासंध हे कंसाचे जावाई होते आणि सासऱ्याला मारलं म्हणून जरासंध श्रीकृष्णावर स्वारी करायचा, त्याला हरवायचं, पळवायचं, दामटून लावायचं, पुन्हा आणखी काही सैन्य घेऊन यायचा. 17 वेळेस त्याला हरविलेलं श्रीकृष्णाने आणि बळीरामाने. आणि ते जन्मण्याच्या आधीच देवकी सांगायला मी त्या जरासंधाला मी मारली. चला पुढं. भस्मा करेन काळ्यावना रचेन द्वारका पट्टणा. सकळ नृपा शिक्षा लावून पटराने अनेन मे. काय म्हणते देवकी? श्रीकृष्णाचं पूर्ण भविष्य जन्मण्याच्या आधी देवकी सांगून टाकाले स्वतःची माय. काय म्हणते की मी काय करीन, त्या काळयवनाला भस्म करीन. मथुरा एक द्वारका नावाची एक नगरी, द्वारका नगरी, त्या द्वारावतीला समुद्रामध्ये मी रचील. समुद्रामध्ये स्वर्णाची द्वारका, द्वारका मी रचील. आणखी या राज्यांना शिक्षा देऊन, सखल राज्यांना शिक्षा देऊन, एक शंभरासूर नावाचा
राजा होता भोकरदनला, आणि त्या भोकरदनच्या राजांनी 100 मुली नाही 16,000 16,000 राजांच्या मुली पळवून आणल्या होत्या. युद्ध करून त्या राजाला हरवून त्याची मुलगी आणायची, आपल्या बंदीशाळेत ठेवायची, आणि केव्हा लग्न लावणार होता की त्याची आपल्यासोबत. पण त्याचा एक लिस्टच तयार केली होती. 16,000 मुली त्यांनी आणून आपल्या बंदीशाळेत टाकलेल्या होत्या. त्या राजाला, भौमासुराला त्या श्रीकृष्णाने वध केला भौमासुराचा, आणि 16,000 मुलीला सोडविलं. रुक्मिणीला आणलं, त्यावेळेस मोठमोठे राजे त्या ठिकाणी जिंकले, आणि रुक्मिणीला आणले. अशा प्रकारचं कार्य मी करणार आहे, अशी मी करणार आहे म्हणून देवकी म्हणते. आका पोडले क्रोधे थोराजवे मारेन भौमासुराय निवटेन कौरव भारा निज भक्ती कैवारे निज भक्ती कैवारे. भक्ताच्या कैवारामुळं, भक्तासाठी त्या असणाऱ्या परमेश्वराने त्या अर्जुनाचे घोडे धुतले. असा तो भक्तीमध्ये तो असणारा परमेश्वर किती असणारा परमेश्वर भक्तासाठी किती असणारा तळमळ करतो, त्या भक्ताचं असणारं रक्षण किती करतो. अशा प्रकारे असणारा तो देव, तो देवकी आपलं पुढचं असणारं कथन सगळं सांगू लागले. मे भक्ताचा सारथी होईना दुष्ट सर्व संहारिणाय मे ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीवराय. मी ब्रह्मानंद परिपूर्ण, मी ब्रह्मानंद आहे, परिपूर्ण ब्रह्मानंद आहे, परमेश्वर आहे, आणि या सृष्टीवर मी अवतार धारण करत आहे. मला कशाची भीती आहे, मला काय भेव आहे, कोण्या कंसाचा भेव आहे, अशा प्रकारची देवकी म्हणू लागलेली आहे. वसुदेवासे चिंता वाटे गरजते एवढ्या नेटे जरे बाहेर मात प्रगटे तरे अनर्थ होईल पाय. वसुदेवाला भीती वाटू लागलेली आहे. वसुदेव म्हणतो हे एवढी मोठ्याने या ठिकाणी वरडाले, एवढ्या मोठ्यानं बोलते, बाहेरल्या लोकांना कळालं तर पटकिऱ्या झोपेतून उठतील किंवा चहाला म्हणल्या बरोबर असंच ना. हा, नानानं गपचिप चहा द्यायचा, तिला सोडून चहा घेऊन येते आपलं, बाहेरले झोपलेले माणसं उठायचे ना. तशा प्रकारे बाहेरले दोळकं उठतील आणि कंसाकडे पळतील, आणि मग तो असणारा कंस काहीतरी वेगळंच करीत. अशा प्रकारे तो असणारी वसुदेवाला चिंता वाटू लागली. वसुदेवा बोले वचना देवके धरे आता मौनाय ये मने कैचे देवकी पूर्ण ब्रह्म सनातन विलासे. वसुदेव म्हणते देवकी गप्प बस मोहिने धर, लई जोरात बोलतोस, लई त्या ठिकाणी त्याच्यावर आलेलेस, पण थांब जरा असं. त्यावेळेस देवकी काय म्हणते, हो देवकी, कसली देवकी, मी पूर्ण ब्रह्म सनातन आहे, मी पूर्ण ब्रह्म सनातन आहे, मी देवकी नाही. अशा प्रकारे हे पुरुष नपुसका त्याहुने वेगळा मी निष्कलंकाय सकळ माया चक्र चाळका करता हरता मीच देवकी म्हणते मी निष्कलंक, मी एक करता आता मायेला चालविणारा, मायेच्या हस्ते कार्य करून घेणारा असा एक मी आहे. या सृष्टीचा मालक मी आहे, अशी देवकी म्हणू लागलेली आहे. मे सर्व दृष्टातेंद्रिया मे आज अव्यय निरामयाय अजित अपार निष्क्रिय आनंदमय वर्तमे. मे प्रळय काळाचा शास्ता मे आदे मायेचा नियंताय मेच हो वाचा परता माया निर्मिता मीच पै. मेच सगुणा मेच निर्गुणा मेच थोरा मेच लहाना दवा दैते निर्मूलना हरता पाळे ता मीच पै. मीच असणारा निर्गुण, मीच सगुण, मीच करता, मीच
तारता मीच्या सृष्टीचा चालविता अशा प्रकारे ती देवकी त्या वसुदेवाला म्हणू लागलेली आहे. ऐसे देवकी बोलून मागुते धैले मौनाय तो आकाशे देव संपूर्ण गजर करीते दुदंबे पहा अशा प्रकारची गर्जना करून देवकीने मौन धरलं. पण आकाशी 33 कोटी देव आकाशामध्ये फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्या असणाऱ्या बंदीशाळेवर होऊ लागलेले आणि दुदंबी वाजू लागू लागलेले. त्यांना का तेवढा आनंद झाला असेल हो? का आनंद झाला असेल दुदंबी वाद्य वाजण्याचा? दुदंबी वाद्याला टाळ नाही, मृदंग नाही. दुदंबी वाद्य कशाला म्हणावं? त्याला टाळ नाही, मृदंग नाही, झांज नाही, पेटी नाही, तबला नाही, काही नाही. दुदंबी वाद्य म्हणजे वाकायचं आणि आपल्या आपल्या ढुंगणावर थापा मारायच्या, त्याला दुदंबी वाद्य म्हणले जाते. अशा प्रकारचा हा आनंद त्यांना झाला होता. कोणाला? 33 कोटी देवांना खरं सृष्टीवर देव यायला हा असणारा दुदंबी वाद्य. अवतरेल आता भगवंता करेल दुष्टांचा निपात देवा मिळून समजता गुप्ता मथुरे उतरले. आता देवाचा अवतार होईल, या सृष्टीवरला दुष्टांचा नाश करील, भक्ताचं रक्षण करील. हा आनंद उत्सव साजरा करीत आहेत देव. देवलोक आनंद उत्सव साजरा करीत आहेत. गुप्त रूपांतर त्या बंदीशाळेमध्ये त्या देवकीच्या असणाऱ्या आजूबाजूला उभे टाकलेले आहेत देवलोक. देवकीच्या आजूबाजूला येडा घातलेला आहे देवलोकांनी. चला ब्रह्माने काने चंद्रा बंदीशाळे पातले समग्र देवकेश प्रदक्षिणा करीते सुरवरा एक नमस्कार घालिते. असो सगळे असणारे सुर ब्रह्म विष्णू सगळे 33 कोटी देव त्या ठिकाणी बंदीशाळेमध्ये उतरलेले आणि देवकीच्या भोवताल प्रदक्षिणा घडवले. देवकीच्या भोवताल, कारण देव आता या ठिकाणी आलेले आहेत. अवतार होणार आहे देवाचा. या सृष्टीचं सगळं विघ्नाचा नाश होणार आहे, विघ्नचा नाश होणार आहे. अशा प्रकारच्या आनंदामध्ये प्रदक्षिणा घालून देवकीला नमस्कार करू लागलेले. उभे टाकूने पतांतळे गर्भस्तुती आरंभिले जय सच्चिदानंद वनमाळे देवके जठर गर्भा. असो उभे टाकोनी प्रदांजली दोन्ही हात जोडून देवानी 33 कोटी देव त्या देवकीच्या पुढे आणि स्तुती करू लागली देवाची. जय हरे नारायण गोविंदा इंदिरावरानंद कंदाय सर्वेशा मुकुंदा परमानंदा परम पुरुषा परज्ञाय. अशा प्रकारची स्तुती आहे. चला घ्या स्तुती. पद्माज जनका पुरातना पंकज नेत्रा परम पावनाय पद्मवल्लभा पशुपते जीवना पयोदेवासा परेशाय पतित पावना पंकज धारका कमनीय रूपा निष्कलंकाय कमल स्वरूपा कमल नायका कल्मेश मोचका कमलेशाय कर्म मोचका करे वरतारणा कैवल्यानि देव वेंकट भजनाय करुणाकरा काम वेना काळ नाशनाय काळात्मयाय आदे केशवा विश्वभूषणा विश्वांबरा वेद पालनाय वेद पुरुषा वेद स्थापना विश्वाधीशा विश्वपते अनंत वेशानंत वदना अनंत नामा अनंत नयनाय अनंत पाने अनंत चरणा अनंत कल्याण नमोस्तुते. अव्यय रूपा अव्यय रूपा परंपरा गण्या गुणा गोचराय अनामा संगाक्षरादे कारणात्मयाय अमनुषा अविद्या चेतनानंद रूपानंद
सर्वातेत सर्वज्ञ गुण सागर गुणज्ञाय अहिंसा आम्ही सकळ सुरत वाज्ञा पाळुने आरतोय ऐसे स्तुते करुणे जाना देव पावले अंतर्धानाय आनंद माये आनंद नमावे नास आनंद नमावे मना सुरवराचे ते देवा. अशा प्रकारची त्या देवकीच्या भोवताल उभी टाकून हात जोडून 33 कोटी देवांनी प्रार्थना केली. प्रार्थनाच नसून देवाची असणारी स्तुती केली, स्तोत्र गायलं आणि नंतर तो असणारे आपापले नमस्कार करून देवलोक 33 कोटी देव आपापल्या ठिकाणी अंतर्धामा निघून गेले म्हणतात. कंसास रात्रंदिवस लागला आठव्याचा निज ध्यास आठ हे प्रहर तयास आठवावयास तुझे नाही. असं आता कंसाला तर रात्रंदिवस आठव्याचा ध्यास लागलेला कारण मृत्यू जवळ आलेला आहे ना. अहो ज्याच्या समोर मृत्यू आला आणि याच्यापासून तुला भीती आहे असं समजलं की माणूस त्याच्या मागे लागतोच. अशा प्रकारे तो असणारा रात्रंदिवस तो चिंता तू राहायचा. दूते प्रते पुसे कंसा गर्भास किती झाले मासाय त्या मनते संपावयासा नवमासावधे थोडे हो. असं आता एक क्षणोक्षणाला सकाळून विचारलं की दुपारून विचारत जातात. याच्यात किती फरक पडणार आहे. एका दिवसात 2-3 टाइम विचारायचा त्या असणाऱ्या सेवक असणाऱ्या बायांना. ते कोणी भोजन घेऊन जाणार, कोणी पाणी घेऊन जाणार, कोणी काही घेऊन जाणार. जे बाया असतात सेवेसाठी त्या बायाला विचारायचं आता देवकीला किती महिने झाले, आता किती दिवस शिल्लक आहेत, किती महिने शिल्लक आहेत. त्या असणाऱ्या सांगायचं आता 9 महिने संपत गेला, थोडे दिवस राहिले. आपण येऊन कंसासुरा उभा आहे देवकी समोर तवा ते आनंद रूप साचारा चिंता मात्र नाही आहे. असो कंसाला बायाईने सांगितलेल्यावरही विश्वास वाटायचा नाही. त्याने देवकीच्या समोर उभा टाकायचा पायाचा. पण देवकीला चिंता वाटलेली नाही. देवकी कशालाही कंसालाही भ्यायला तयार नाही. कारण परब्रह्म परमेश्वर अवतार विचार तयार होता. कशाला भीती वाटणार आहे. नासाग्रे ठेवून दृष्टे कृष्ण रूप पाहे दृष्टे कृष्ण रूप पाहे पाठी पोटे बोलता होते कृष्णाची नाकाग्री करून या दृष्टी सारखं असणारा डोळ्यानं त्या देवकीला निहाळू लागला. तर कृष्ण रूप दिसे पोटी, कृष्ण रूप दिसे पाठी, कृष्ण रूप दिसे साईडला. तिकडं त्या देवकीच्या भोवताल कृष्ण दिसू लागलेला आहे. त्याला कृष्ण दुसरं काही दिसायला तयार नाही त्याला. कृष्ण रूप आसना वसना कृष्ण रूप अन्नपानाय कृष्ण रूप दिसे सदना भूषण संपूर्ण कृष्ण रूप. कृष्ण रूप अन्न पाणी देखील कृष्ण दिसालेलं आहे. भोजन कृष्ण दिसालेलं आहे. आपलं पूर्ण घर कृष्ण दिसतोय. त्याला सगळं कृष्ण 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 दिसू लागलेलं आहे. प्रथवे आपतेज वायो निराळा कृष्ण रूप दिसे सकळाय स्थावर जंगम निर्मळा घन निळा रूप दिसत असे. असं त्याला पूर्ण कृष्ण दिसू लागलेलं आहे. त्याला पुढे उभा कंस देखा परे निर्भय देवकी सुरेखाय महिषा पुढे मशका तैसा कंस उभा तसे. देवकीच्या पुढं कंस उभं टाकलेलं आहे. कंस निर्भय आहे. देवकी निर्भय असणारी उभी टाकलेली आहे. तर त्या देवकीचा आणि त्या कंसाचं उदाहरण काय दिलंय. महिषा पुढे मुशक. एखादा असणारा महिषा म्हणजे एक हल्ल्या आहे आणि त्याच्या पुढे एखादा उंदीर असा बुळबुळ करणार आहे. काही भेवाटल काय त्या हल्ल्याला, त्या महिषाला काही भेवाटल काय, भेवाटणार नाही. तसं तो कंस दिसू लागलाय देवकीच्या पुढे.
इंद्रा पुढे जैसा रंका के ज्ञानिया पुढे महामूर्खाय के केसरी पुढे जंबुका के सूर्या पुढे खद्योत्तपय. असं म्हणतात. असा तो कंस दिसू लागलेला आहे की इंद्रा पुढे रंक. इंद्र हा महान श्रीमंत आहे. इंद्राच्या घरी काय केले, त्याच्या पुढे एखादा भिकारी उभं टाकल्यावर काय वाटणार आहे, त्याला काही वाटणार नाही. एखादा ज्ञानी आहे, खूप पंडित आहे, 4 वेद 6 शास्त्राचा तज्ञ आहे, आणि त्याच्या पुढे एखादा आडाणी ढोरं वळणारं मेंढ्या वळणारं उभं राहिले, काही वाटेल काय त्याला, काही वाटणार नाही. अशा प्रकारची असणारी स्थिती कंसाची आणि देवकीची झालेली आहे. केमसका पुढे बघा के कोकिळे पुढे कागाय के विप्रा समोर मागात साखळ उभा देते. असं म्हणतात. त्या कोकिळेच्या पुढे कावळा जर बसला तर काय वाटलं, त्या कोकिळेला काय भीती वाटणार आहे त्याची, काय त्याचं रूप तिला वाटेल, माझं रूप न्यायला येतो, काही वाटणार नाही. अशा प्रकारे एखाद्या महाज्ञानी असताना ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या पुढे एक माग उभा टाकलेला आहे. त्या ब्राह्मणाला काही वाटेल, काही वा आपल्याला काय अपमान करील, काही वाटणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती देवकीची आणि त्या कंसाची दिसू लागली. के नामा पुढे पाप देखा के वेदांता पुढे चार्वाकाय के शंकरा पुढे मशका के मेनके तन उभा जैसा. असो पापा पुढे नामा पुढे पाप. नाम जर असला आपल्या हृदयात तर पाप कशाला राहील हृदयामध्ये, हृदयातून निघून जाते. नाम विघ्नाच्या लागे पाठी कधी काळाशी धरून आपटी. असं एक नाम आहे आणि त्या नामाच्या पुढे पाप पडून जाते. असं तू त्या ठिकाणी कंसा त्या पापासारखा त्या देवकीच्या पुढे उभा टाकलाय. के पंडिता पुढे अजापाळका के श्रोत्या पुढे हिंसकाय के वासुके पुढे मूषका लक्षणे पाहू पातला. आणि हे लक्षणे पाहू पातला त्या असणाऱ्या देवकीचे लक्षण पाहण्यासाठी उभा टाकलेला एवढा मूर्ख त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे की त्या असणाऱ्या ईश्वराच्या पुढे हा असणारा ज्ञान म्हणजे एखाद्या ज्ञानी या पुढे शेळ्या वळणारा माणूस जर उभा टाकला तर त्याला काही वाटेल काय, काही त्याची काही भीती वाटेल काय, अशा प्रकारची त्या देवकीला वाटू लागलेलं आहे. अग्ने पुढे जैसे तृणा के ज्ञानिया पुढे अज्ञानाय के महावातासे आडवे पूर्ण जळद जाळ जैसे काय. ऐसा कंस देवके पुढे तीस न्याळोने पाहे निवाडे तव ते चतुर्भुज रूप पडे शंख चक्र युक्त दिसे. अशा प्रकारचे देवकीला ढाळू लागला. न्याळता न्याळता देवकीचं रूप कसं दिसणार, शंख चक्र गदाधारी. चला नेदे न दिसे स्त्रियेची आकृते परम दैदिप्यमान विष्णुमूर्ते अरक्ता नेत्र सुदर्शन हाते उर्धव करुणे उभे असे. न दिसे स्त्रीची आकृती, देवकीची आकृती दिसणारे, देवकी दिसणारे त्या कंसाला. शंख चक्र गदाधारी, हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, असा तो ईश्वर. आरक्त वर्ण, आरक्त असणारे नयन झालेले. अशी स्थिती पाहून काय झालं, मोरकुंडे कंसाचे वळले शस्त्रे हातीचे गळाले बोबडे तोंडाशी पडले हाक फोडिले भय तेव्हा. मुरकुंडी त्याला स्वतःला गिरगिरी आली. गिरगिरी पाहिलं श्रीकृष्णाचं मूर्त तो असणाऱ्या देवकीची आणि मुरकुंडी आली, गिरगिरी आली, हातातली शस्त्रे गळाली, हातातली तलवार तर कवा गळून पडली, पत्ता लागला नाही. आणि काय झालं, तोंडाची गोभडी वळाली, तोंडातून तो शब्द निघना गेले, पळा पळा म्हणायचं, वा 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 करू लागला. काय म्हणावं ते कळणार गेलं त्याला. चला हा आरडोनिया कंस पळे तरतरा कापे वाटे अडथळे पिशाच वत संचरले ग्रह माझे आपुलिया.
पळता पळता एखाद्या माणसाला स्वप्न पडावर काहीतरी भाग लागलेलं असावं. काय बेजारी होती हो त्या माणसाची स्वप्नामध्ये, भयंकर बेजारी होते. अशा प्रकारची बेजारी कंसाची झालेली आहे. पळालंय उठालंय आपल्या कॅबिन मध्ये गेल्यावर मग मातानी कवाडा चौकून लावून दुसरी तलवार घेऊन भूमीवर आपटालायचा. कंसा तेव्हा शस्त्र घेऊन रागे आपटीत मेदिने 8व्या समेतले मारुने टाके ना निर्धारे. पाहिला तेव्हा नाही, देवकी कृष्ण दिसली त्यावेळेस पळून गेला आणि चौकून कवाडा लावले, आपल्या कॅबिन मध्ये गेली, हातात तलवार घेतली, भोईवर आपटाय सुरू केली. हा आता मारतो त्या कृष्णाला, कारण कृष्ण आता मारून टाकतो त्याला. अशा प्रकारचा मोठमोठ्यानं करू लागला. 8व्याने मज व्यापिले त्यास मे गेले न सगळे. कंस रागे फिरवी डोळे आल्या गेल्या वरी पाय. आता ह्याची गडबड बघून सेवकांना फार चिंता असते. बेजार झालं बाबा, पाणी द्या, कोणीतरी काहीतरी द्या, त्याला सावध करावं, ताळाव चोळाव, पाठ चोळाव, हात चोळाव. हा पळत आले, पण त्या ठिकाणी याच्या रागा यानं नुसते डोळे फिरवायला, याच्यावर त्याच्यावर मोठे डोळे करून. पण काय करतात, चलना कुणाचं बुडीला गुरुवाचं नाही, त्याला काय होत, भिक्षा बघायला जावं ते गुरुवाला, त्याचं बुडीला तरी काही होर नाही, चांगल्याच तर बुडीता येत नाही, हे मोकळा असते विचार बुडवायला. चला घ्या. आता श्रीकृष्णाचा जन्म काळ पाहो आले निर्जन सकळा. दुदंबे नादे निराळा दुमदुमले ते देवा. असं म्हणतात, आता श्रीकृष्णाचा जन्म काळ पहावया आले सकळ गाव करी. सगळ्या गावातले आपल्या माणसं श्रीकृष्णाचा जन्म काळ पाहण्यासाठी आलेले. माणसं आलेले आहेत, काय सगळे देवलोक आलेले आहेत. हा देवलोक त्या ठिकाणी आलेले आहेत, त्या असणाऱ्या बंदी शाळेमध्ये. चला. विमानाचे झाले दाटे वाव नाही नभावने. करीते दिव्ये सुमन भ्रष्टे आनंद पोटे न समाये. असं इमानाची झाली दाटी, प्रत्येकाचा आपापलं इमान घेऊन. आजचं इमान नाही, पेट्रोलवर चलायचं. त्याचे इमान वेगळेच होते. कोणाचं गरुड होतं, कोणाचं मोर होतं, कोणाचं मुष्यक उंदीर होतं, तर कोणाचं काही होतं, कोणाचं काही होतं. अशा प्रकारचे इमान घेऊन त्या ठिकाणी आपल्या आकाशामध्ये अशी दाटी झालेली आहे. न मावे नभा पोटी, या आकाशामध्ये गर्दी झालेली आहे. आणि सगळे त्या ठिकाणी ईश्वराचा जन्मकाळ पाहण्यासाठी तात्पर्य झाले. थोडा आनंद आहे हो त्या ठिकाणी. झाली 12 वाजले, एकाच उलट चहा कोणी गेला की ना चहा पत्ताही नाही आपल्याला नाही, सगळ्याला दिला आपल्यालाच नाही. पाणी तरी देऊ आपल्याला. ना पाणी दे बाबू ना, चहा नाही तर नाही, पाणी दे, पाणी पाणी दे, पाणी.